ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचे मालकीचे असलेले वासरू चोरून त्याचे कत्तल केल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात MIDC परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या संदर्भात या ठिकाणी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे देखील दाखल झाले होते। त्यांनी यावेळी 40 किलो गोमांस हे जप्त केले असून यावेळी पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील यावेळी जप्त करण्यात आलेला आहे। या संदर्भात 2 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझी गाय गोरा बांधलेला होता। रात्री मी चारा टाकला, रात्री जेवणाला गेलो, झोपेल दुसऱ्या प्लॉटवर राहतो मी। त्याच्यानंतर 2-2:30 वाजता मग गाय गोरा सोडून नेला। सकाळी उठलो मी 6 वाजता उठलो, गोरा पाहायला गेलो, गोरा नाही। त्याच्यानंतर फिरत राहिलो ते टिकी पार म्हणतात, तिथं गेलो, तिथं माझा गोरा सापडला, बांधलेला सापडला। गहू माताचं मांस सापडलं, 3 गोण्या गहू माताचं मांस सापडलं। त्यापासून मी गोरा घेऊन तिथं थांबलो। आपल्या पोलीस स्टेशनला मी संपर्क केला। पोलीस लोक तिथं आले, तिथं येऊन त्यांनी कारवाई केली। कारवाई करून आम्ही पोलीस स्टेशनला गौशाळेत गेलो। 6-7 ढोरं आम्ही सोडले तिथून। 2 कोयता घेऊन मागे लागले आमच्यावाल्या, ते पडून गेले। पडल्यानंतर आम्ही बी पळाले। त्याच्यानंतर आमचे जे माणसं होते 10-12 जण होते। कोयता होता, कुऱ्हाड होती, आमच्या मागे सुटले आमचेच 10-12 निघाले। त्याच्यानंतर ते पळाले। एक बाईनी चांबळं घेतलं, गवता त्याच्यात फेकून दिलं। फेकल्यानंतर मी गेलो, मग मी म्हटलो पट्टू घेतो तुमचा, म्हणे पट्टू घेतला माझा तर मी बलात्कारची केस टाकीन तुझ्यावर, अशी ते बाई बोलली। मी मागे हटलो, मग पोलीस स्टेशनची हे घेतली, मी पाठिंबा घेतला। त्यानंतर मी तिथंच थांबलो। आमचं तुमचेच गोरे चोरून गेले होते? माझे गोरे नाही, बाकीचे 6-7 ढोरं चोरीले गेले होते। ते आम्ही पाहिले, इकडे तिकडे पाहिले, इकडून तिकडून सोडले ते गोरे। ते तिथे सोडून गौशाळेला नेले, गौशाळेला सोडून आले। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनले माझं बाकी काय आहे की ही कारवाई एक आपल्या महाराष्ट्र हे हिंदू धर्माच्या हिशोबाने गाव माताचं मांस काटू नये आणि हे होऊ नये, ही अशी माझी विनंती आहे। विलास राजाराम पाटील। नेमकी काय घटना घडली? जय गोमाता। सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये हे जे काका राहतात त्यांची गाय आणि गोवंश 2 गोवंश कालच्या दिवशी रात्री ते चारा टाकून घरात झोपी गेले असताना रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान त्यांचे गोवंश घराच्या बाहेरून चोरीला गेले आणि ते सदर परिसरामध्ये शोधाशोध करत असताना त्यांना एका ठिकाणी असं आढळून आलं की बुवा इथं त्यांचे गोवंश बांधलेले आहेत। एक गोवंश त्यांना जिवंत सापडला आणि एका गोवंशची कत्तल झालेली होती। आणि असं त्यांनी बघितलं की आपला एका गोवंशची कत्तल झालेली आहे। तर त्यांनी शोधाशोध करत असताना तिथं 3 ते 4 गोण्या गोमांस तिथं सापडलं यांना। तिथं त्यांना रडू कोसळलं आणि परत तो काटा, कोयता आणि गाईचे जे चामडे आहेत, आता हे त्यांनी बघून त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी इतरांना सगळ्यांना आवाहन केलं। मदतीला लोक येऊ लागले, सुप्रीम कॉलनीमधले इतर परिसरातले हिंदू धर्मातले बांधव। आज आपला पवित्र श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण देवी देवतांची पूजा करतो, महादेवाचा आराधना करतो आणि महाराष्ट्रामध्ये गोहत्याबंदी कायदा असून सुद्धा तो फक्त कायद्यावरच आहे, कागदावरतीच आहे। सर्रासपणे गायींची कत्तल केली जाते। त्या सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये आतापर्यंत 2 ते 3 गायीचे कत्तलखाने, असेच अवैध कत्तलखाने बंद झालेले आहेत आणि हा 4था कत्तलखाना सर्रासपणे चालतोय। आपली मागणी काय आता? मागणी अशी की हे जे कत्तलखाने करणारे जे आहेत यांना अभय देतो कोण, यांच्या पाठीशी आहे कोण, यांच्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि याच्या पुढे त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आणि या गायींना, गोवंशांना न्याय मिळाला पाहिजे। बस हीच मागणी आहे। तरी किती गायींची सुटका केली? आता आम्ही सुटका केली जवळपास 5 गोवंशाची आणि ते लहान गोरे होते। एक तर कापलेला होता आणि 6 गोवंश, एकदम 1 महिना 1.25 महिन्याचं सुद्धा गोरं त्याच्यात होतं समाविष्ट आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल। तर ते एवढे लहान लेकरासारखे त्यांनी त्याला पाळलं आहे आणि त्यांना अश्रू अनावर झालं त्या ठिकाणी। एवढीच मागणी मागतो की महाराष्ट्र शासनाला की तुम्ही तुमचा जो कायदा आहे तो फक्त कागदापुरता मर्यादित न ठेवता तो अंमलात आणा, जेणेकरून अशा नराधमांना, या कत्तली करणाऱ्या कसा यांना कडक शासन झालं पाहिजे। गजानन माळी, शिवप्रतिष्ठान, युवा हिंदुस्थान।